10, 9, 8, 7, 6, 5, 4. नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस VM यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण. तर आज कोणत्याही प्रकारची रोस्टिंग नाहीये, कोणत्याही प्रकारचं न्यूजचं विश्लेषण नाही किंवा बातमीचं विश्लेषण नाहीये. तर आपण आज एका अशा अवलियाबद्दल बोलणार आहोत जो नेहमी आपल्या कोकणाला लोकांपर्यंत रिप्रेझेंट करत असतो आणि तो त्याच्या व्हिडिओतून कोकण किती सुंदर आहे, किती चांगलं आहे आणि कोकणातली संस्कृती किती चांगली आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. मी बोलतोय कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांच्याबद्दल. तर तुम्ही खूप व्हिडिओज बघितले असतील, त्यांचे इंटरव्ह्यू बघितले असतील. तर त्याच्यातून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवली असेल, ते म्हणजे प्रसाद गावडे आपल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतात, मी जॉबला गोव्याला होतो, इंजिनिअरिंग त्यांचं शिक्षण झालेलं, चांगल्या पगाराची नोकरी होती, पण ती नोकरी सोडून आपल्या गावची ओढ, आपल्या संस्कृतीची ओढ आणि आपल्या कोकणातल्या निसर्गाची ओढ, त्यामुळे त्यांनी ती चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि आपला गाव जवळ केला. हे सर्वांना माहीत असेल. त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत कोकण किती सुंदर आहे, कोकणातली संस्कृती किती चांगली आहे, कोकणातला निसर्ग किती चांगला आहे हे नेहमी ते सांगत असतात. आणि ह्या कोकण वाचवण्याच्याच नादात त्यांना एका आंदोलनामध्ये अटक करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता. त्याचे देखील व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते नेहमी कोकण वाचवण्यासाठी कॅम्पेन घेतात. आता तर कॅम्पेन घेत आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. कोकणातली खाद्य संस्कृती कशी आहे, कोकणातलं राहणीमान कसं आहे, जुने लोक कसे होते, जुनी घरं कशी होती, त्यांचे विचार कसे होते, त्यांचं वागणं कसं, त्यांचं राहणीमान कसं, याबद्दल नेहमी प्रसाद गावडे प्रकर्षाने लोकांना सांगतात की कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कोकण कसा वाचवला पाहिजे, कोकणातला निसर्ग कसा वाचवला पाहिजे, हे नेहमी ते सांगत असतात. आणि त्याच्यामुळेच त्यांना खूप लोक फॉलो करतात. तुम्ही देखील त्यांना फॉलो करत असाल तर प्रसाद गावडे कोकणी रानमाणूस या नावाने युट्यूब चॅनल चालवतात आणि अगदी साधं राहणीमान आहे त्यांचं. व्हिडिओमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल. तर गावात चुलीवर कशी चांगली उत्तम मच्छी बनवू शकते किंवा इतर पदार्थ कसे बनवू शकतात, जे शाकाहारी आहेत, मांसाहारी आहेत, इतर वेगवेगळे गावातलं रानपाला हा कसा बनवला जातो, चुलीवर कसं उत्तम जेवण बनवू शकतं हे देखील ते सांगत असतात. गावच्या लोकांचे अनुभव, गावच्या जुन्या जाणत्या लोकांचे अनुभव ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना शेअर करतात आणि नेहमी काही ना काहीतरी चांगलं देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. आता सर्वांना माहिती आहे की 31 येतोय, इंग्रजी दिनदर्शिका संपणार आहे 2024ची आणि त्याच अनुषंगाने गोव्यामध्ये खूप लोक जातात. पण गोव्यातला जो समुद्र किनारा आहे किंवा कोकणातला जो समुद्र किनारा आहे, ज्याला एक वैभव आपण असं म्हणू शकतो, पण तो वैभव संपवण्याचा प्रयत्नच पर्यटकांच्या माध्यमातून होतो. समुद्रावर राहिलेली जी घाण असते किनाऱ्यावर, ती तशीच सोडतात आणि आपल्या ठिकाणी परत जातात. पण असं त्यांना कधीच वाटत नाही की हा निसर्ग आपला आहे, हे कोकण आपलं आहे, कारण आपल्याला पुन्हा कोकणातच यायचंय, हे त्यांना कधीच वाटत नाही. आणि त्याच अनुषंगाने देखील प्रसाद गावडे यांनी देखील एक व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो देखील बघू शकता. म्हणजे किती झटतोय, किती प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, किती कष्ट झेलतोय आणि त्याच माध्यमातून तो लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा अवलियाला, अशा कोकणी रानमाणूस याला आपण आपला माणूसच्या माध्यमातून एक छोटा खारीचा वाटा त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आपण कोणत्याही प्रकारे हर्षदा सोकुल सारखे त्याच्या विरोधात व्हिडिओ बनवत नाही आहोत. काही लोकांनी
कोकणाच्या जीवावर व्हिडिओ बनवले, इन्फ्लुएन्सर झाले, पण कोकणाला विसरले. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या गावाला विसरले. पण प्रसाद गावडे तसा नाहीये. तो अजून देखील त्याची नाळ आपल्या मातीशी घट्ट आहे. आपल्या मातीत काय उगवतं, काय पेरल्यावर काय उगवेल हे लोकांपर्यंत तो नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच माध्यमातून तो काही ना काहीतरी नवीन सांगत असतो. आता नवनवीन प्रकल्प देखील तो जनजागृतीच्या माध्यमातून दाखवतोय. तर अशा मुलाला किंवा अशा मराठी मुलाला आपण किती सपोर्ट करणं गरजेचं आहे हे देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर जे माझे व्ह्युअर्स आहेत, माझे सबस्क्रायबर आहेत, त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पाहावा, जेणेकरून तुम्हाला त्यांच्या मेहनतीची माहिती मिळेल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा, जेणेकरून प्रसाद गावडे यांचं काम आपल्याला लोकांपर्यंत दाखवायला किंवा लोकांपर्यंत पोचवायला मदत होईल. जाता मी एवढंच सांगतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.